आज आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन याच्यावर जे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. हे प्रॉब्लेम तुमचे जे बोर्डाचे टेक्स्टबुक आहे त्यामधील प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम नंबर जे आहे ते 2, त्यातलं तिसरं, राईट डाऊन द आयडियल गॅस इक्वेशन फॉर अ मास ऑफ 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. आता हे प्रॉब्लेम लिहिताना आपल्याला सगळ्यात आधी त्याच्या ज्या गिव्हन टर्म्स आहेत त्या लिहावं लागणार. यामध्ये दिलेलं आहे मास ऑफ 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅसचं जे मास आहे ते 7 ग्रॅम आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचं आयडियल गॅस इक्वेशन लिहायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी n जो आहे तो त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आणि याचं जे मोलर मास आहे, मोलर मास ऑफ नायट्रोजन गॅस जे आहे ते 28 असतं. आता या ठिकाणी फॉर्म्युला, आयडियल गॅस इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे तो PV इज इक्वल टू nRT असा आहे. आता यामध्ये आपल्याला n हा फाइंड आउट करायचा आहे. n इज इक्वल टू स्मॉल n डिवाइड बाय कॅपिटल M. Here in this case, this n is the number of moles. That means small n is equal to, हा m जो आहे तो मास ऑफ गॅस आणि कॅपिटल M जो आहे तो मोलर मास, molar mass of nitrogen gas. Here is the nitrogen gas is given. आता n is equal to mass of gas जे आहे ते 7 ग्रॅम आहे आणि त्याचा मोलर मास ऑफ नायट्रोजन गॅस जे आहे ते 28 आहे. आता याला जर आपण भागाकार केला तर n is equal to 1/4 येणार. आणि हे जर n is equal to 1/4 आपण आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पुट केलं, then the equation becomes PV is equal to 1/4 RT. आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. दिस इज द आयडियल गॅस इक्वेशन फॉर नायट्रोजन गॅस. आता आपण टेक्स्टबुक मधलं हे क्वेश्चन नंबर 2 त्यातलं चौथं प्रॉब्लेम हे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन वर बघत आहोत. यामध्ये प्रॉब्लेम आहे, इफ द डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन गॅस इज 1.44 kg/m³ at a pressure of 10⁵ Nm/m², find the root mean square velocity of oxygen molecules. आता यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला गिव्हन टर्म लिहावं लागणार. डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज रो इज इक्वल टू 1.44 kg/m³. त्यानंतर प्रेशर, त्याचं प्रेशर आहे P इज इक्वल टू 10⁵ Nm/m². आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, म्हणजे C इज इक्वल टू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात आधी आता याचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3P डिवाइड बाय रो. आता आपण यामध्ये याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज पुटअप करूया. दिस इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय P म्हणजे 10⁵ डिवाइड बाय रो म्हणजे या ठिकाणी 1.44. आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण थोडी ऍडजस्टमेंट करूया. इज इक्वल टू
3, त्याच्याऐवजी आपण या ठिकाणी 30 लिहू. हा जो एक 10 आहे तो आपण इकडे मल्टिप्लाय केला ना, या ठिकाणी राहणार 10⁴ डिवाइड बाय 1.44. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे आपण ते बाय युजिंग लॉग टेबलने सॉल्व्ह करूया. दिस इज इक्वल टू, जेव्हा आपण लॉगने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, जर स्क्वेअर रूट असेल तर त्या ठिकाणी आपण हाफ लिहितो. हाफ लॉग 30 मायनस लॉग 1.44 मल्टिप्लाइड बाय, आता या ठिकाणी हे स्क्वेअर रूटच्या बाहेर जेव्हा येणार त्यावेळेस ते 10⁵ येणार. दिस इज इक्वल टू हाफ लॉग 30. आता यामध्ये जेव्हा ही एखादी संख्या ही एकापेक्षा मोठी असते त्यावेळेस आपण त्याचे नंबर ऑफ डिजिट मोजतो आणि त्यामधून 1 मायनस करतो. आता या ठिकाणी 1, 2 नंबर ऑफ डिजिट 2 आहे, त्याच्यातनं 1 मायनस केला तर आपल्याला 1 मिळणार. त्याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती 1 येणार. 1 पॉइंट, आता लॉग 30 चा 0 हा 4771 मायनस ही संख्या सुद्धा ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे त्याचे पॉइंटच्या आधीचे नंबर ऑफ डिजिट आपण काउंट करतो, ते 1 आहे. 1 मायनस 1 म्हणजे 0, याची कॅरेक्टरिस्टिक 0 आली. आता आपण त्याचा लॉग बघणार आहोत. 14 चा 4 तो आहे 1584 मल्टिप्लाइड बाय 10⁵. आता या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करूया आपण. 1.4771 मायनस 0.1584. या ठिकाणी 1 मधून 4 जात नाही म्हणून 11 मधून 4 गेले. 7 बॉरो 1 म्हणजे हे 6 होणार. या ठिकाणी 6 मधून 8 जात नाही म्हणून पुन्हा 16 मधून 8 गेले. 8 पुन्हा बॉरो 1, त्यामुळे हे 7 चे 6 झाले. 6 मायनस 5 म्हणजे 1, 4 मायनस 1 म्हणजे 3 आणि 1 मायनस 0 म्हणजे 1. दॅट मीन्स हियर इन दिस केस this is equal to half 1.3187 multiplied by 10⁵. आता या ठिकाणी आपण हे डिवायडेशन करणार आहोत. पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून हे 0, 13, आता बेस 12 उरला 1, त्यावर 1 ठेवला, बे 5 10, पुन्हा 1 उरला, बे 9 18, बे 3 6, पुन्हा 1 उरला आणि त्यावर 0 ठेवला म्हणजे बे 5 10. आता या ठिकाणी या संख्येला आपल्याला पुन्हा 4 डिजिट मध्ये राऊंड अप करायचा आहे आणि मग त्याचा अँटीलॉग बघायचा आहे. मग अँटीलॉग ऑफ 0.659. आता या ठिकाणी शेवटची संख्या जी आहे, शेवटचं डिजिट जी आहे ते 5 और ग्रेटर दॅन 5 असल्यामुळं, आता हे 5 असल्यामुळं आदल्या संख्यामध्ये आपण 1 ऍड करतो. दॅट मीन्स दिस इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 10⁵ इक्वल टू, आता याचा अँटीलॉग बघूया आपण. अँटीलॉग ऑफ 65 चा 94. This is equal to
आता या ठिकाणी जसं आपण लॉग मध्ये एखादी संख्या जर एकापेक्षा मोठी असेल तर नंबर ऑफ डिजिट काउंट करतो आणि मग त्यामधून एक मायनस करतो, पण या ठिकाणी अँटीलॉग मध्ये एक ऍड केला जातो. मग हे 0 + 1 म्हणजे 1. त्या ठिकाणी एका घरानंतर आपण पॉइंट द्यायचा आहे, मल्टिप्लाइड बाय 10⁻². Therefore C is equal to आता 456.4 मीटर पर सेकंद. हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. दिस इज द रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. यानंतर आपण आता टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम नंबर 11 बघूया. यामध्ये कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस ॲट 30 डिग्री केल्विन अँड 120 डिग्री केल्विन. सर्वात आधी आता याचे गिव्हन टर्म्स, त्याचं टेम्परेचर जे आहे ते T1 = 30 डिग्री केल्विन आणि T2 = 120 डिग्री केल्विन. त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड करायचा आहे. C1 बार अपॉन C2 बार ब्रॅकेट स्क्वेअर = 1. आता यामध्ये त्याचा फॉर्म्युला जो आहे तो C1 बार स्क्वेअर आपण हे असेही लिहू शकतो, डिवाइड बाय C2 बार स्क्वेअर = T1 अपॉन T2. मग आता या जर व्हॅल्यूज तुम्ही यात पुटअप केल्या तर T1 30 डिग्री केल्विन डिवाइड बाय T2 120 डिग्री केल्विन. आता यामध्ये 0 0 गेट कॅन्सल, त्यानंतर 3 3 3 12 म्हणजे दिस इज इक्वल टू 1/4. That means here in this case C1 bar square divided by C2 bar square is equal to 1/4. This is the required answer. आता आपलं टेक्स्टबुक मधलं प्रॉब्लेम नंबर 14 आहे. शो दॅट RMS velocity of an oxygen molecule is square root 2 times that of a sulfur dioxide molecule at STP. सर्वात आधी आता आपल्याला या ठिकाणी त्याचे गिव्हन टर्म्स लिहावे लागतील. आता यामध्ये तुम्हाला गिव्हन टर्म मध्ये शो दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस CRMS for oxygen molecule is equal to square root 2 times CRMS velocity for sulfur dioxide. हे आपल्याला त्या ठिकाणी शो दॅट करायचं आहे. आता त्याचा फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला दॅट इक्वल टू CRMS is equal to square root 3RT डिवाइड बाय m. आता या ठिकाणी R म्हणजे कॉन्स्टंट, T टेम्परेचर आणि m म्हणजे त्याचा मोलर मास आहे. आता हा फॉर्म्युला आपण ऑक्सिजन साठी आणि सल्फर डायऑक्साइड साठी लिहूया. CRMS फॉर ऑक्सिजन मॉलिक्यूल इज इक्वल टू 3RT डिवाइड बाय m0 आणि and CRMS for sulfur dioxide is equal to square root of 3RT divided by MSO2. आता या ठिकाणी आपल्याला त्याचा रेशो घ्यायचा आहे. CRMS for oxygen molecule आणि CRMS for
sulfur dioxide molecule. This is equal to square root of 3RT divided by MO. That means this is molar mass of oxygen divided by 3RT divided by MSO2. This is molar mass of sulfur dioxide. आता या ठिकाणी this is equal to square root of 3RT divided by MO multiplied by MSO2 divided by 3RT. आता फक्त आपण याला या ठिकाणी डिवाइड होतं ते मल्टिप्लाय केलं आहे आणि ही टर्म उलटी लिहिलेली आहे. आता या ठिकाणी 3R आणि T या तिघ टर्म कॅन्सल होत आहेत. मग आता इथं दिस इज इक्वल टू MSO2 divided by MO. That means this is molar mass of sulfur dioxide, molar mass of oxygen. आता हे molar mass of sulfur dioxide जे आहे ते this is equal to 64 असतं आणि molar mass of oxygen हे 32 असतं. आता ह्या दोन व्हॅल्यूज आपण हे वरील फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. मग this is equal to 64 divided by 32. That means this is equal to square root of 2. Therefore, CRMS for oxygen molecule divided by CRMS for sulfur dioxide molecule is equal to square root of 2. That means CRMS for oxygen molecule is equal to square root 2 times CRMS for sulfur dioxide molecule. आणि हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर आहे. आता आपण टेक्स्टबुक मधलं जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 12 ते बघूया. यामध्ये दिलेलं आहे two vessels A and B are filled with the same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. म्हणजे या ठिकाणी दोन जे वेसल्स आहेत A and B त्याचा गॅस हा सेम आहे पण त्याचा जो व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर आहे तो ट्वाइस आहे. दॅट मीन्स हियर इन दिस केस VA is equal to twice VB, TA is equal to twice TB and PA is equal to twice PBI. यानंतर तुम्हाला calculate the ratio of number of molecules of gas in vessel A to that in vessel B. म्हणजे तुम्हाला जे फाइंड आउट करायचं आहे ते N1 डिवाइड बाय N2 हे फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स हियर इन दिस केस द फॉर्म्युला इज, आता याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे? हियर इन दिस केस बाय युजिंग द आयडियल गॅस इक्वेशन N is equal to PV डिवाइड बाय RT आणि दुसरा फॉर्म्युला जो आहे तो N is equal to capital N divided by NA. आता या ठिकाणी from formula 1 we can write this equation as Na is equal to Pa Va divided by R into Ta. Here in this case this R is the constant term and
NB is equal to VB, NB is equal to PB, VB डिवाइड बाय R TB. म्हणजे या ठिकाणी हा जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे त्यामुळे आपण त्याला सफिक्स हा दिलेला नाही. दिस इज इक्वेशन नंबर 1 and this is equation number 2. Now dividing equation 1 by equation 2. Then it becomes Na divided by Nb is equal to, आता या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे हे जे आहे Va is equal to twice Vb, Ta is equal to twice Tb आणि Pa is equal to twice Tb. त्यामुळे आपण हे we can write this as Pa म्हणजे twice Tb, त्यानंतर Va म्हणजे twice Vb डिवाइड बाय R आणि Ta म्हणजे twice TB डिवाइड बाय, आता हे NB जे आहे NB म्हणजे आपल्याला दिलेलीच आहे टर्म TB VB डिवाइड बाय R TB. आता हे आपण असं लिहू शकतो ट्वाइस TB मल्टीप्लाइड बाय ट्वाइस VB डिवाइड बाय R इंटू ट्वाइस TB मल्टीप्लाइड बाय, आता हे जेव्हा आपल्याला मल्टीप्लाय घ्यायचं असेल त्यावेळेस आपण लिहिणार R TB डिवाइड बाय PB आणि VB. यामध्ये R गेट कॅन्सल, PB कॅन्सल, VB आणि TB हे कॅन्सल होणार. दॅट मीन्स हियर इन दिस केस दिस Na डिवाइड बाय NB इज इक्वल टू, आता आपल्याला या ठिकाणी 2 गेट ऑल्सो कॅन्सल, दॅट मीन्स दिस इज इक्वल टू 2/1 हे आलेलं आहे. आता फ्रॉम फॉर्म्युला 2, आता हा जो फॉर्म्युला 2 आहे यामध्ये दिलं आहे n इज इक्वल टू n अपॉन Na. मग आपण हे इक्वेशन लिहू शकतो. हियर इन दिस केस वी कॅन राइट दिस ॲज n1 डिवाइड बाय Na आणि n1 n2 डिवाइड बाय Na. This is equal to 2/1. That means here in this case this can be written as n1 divided by Na multiplied by Na divided by n2 is equal to 2/1. That means here in this case this Na get cancelled, hence n1 divided by n2 is equal to 2/1, and this is the required answer.